तृतीय चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पार मिळेल. रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज साठी कूलर, आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि आता खरं तर तिसरी लढत तुम्हाला पार मिळेल. बक्षीस पात्र फेरीसाठी ही लढत जरूर तुम्हाला पार मिळेल. वांगणी विरोधात वांगणी अशी मॅच मैदानाच्या अर्पणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी दाखल झाली आहे. पुन्हा एकदा दिलीप आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता राज ही जोडी तुम्हाला पार मिळेल. 2 वेळा मी म्हणेन दिलीप शून्यावरती बाद जरूर झालाय, परंतु या मॅचमध्ये आता तो कशा प्रकारची बॅटिंग करतोय, कारण दोन्ही संघ एकाच गावातून बिलॉंग करतात, एकाच शहरातून बिलॉंग करतात. त्यामुळे आता एकाच जंगलातील 2 वाघ तुम्हाला जरूर मैदानामध्ये पार मिळतील. सलामी जोडी दिलीप आणि त्याच्या साथीने राज ही जोडी तुम्हाला पार मिळेल. गोलंदाज दाखल होते. गोलंदाजी बारपती षटक क्रमांक पहिलं रोहन. पहिला बॉल इथे मात्र फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मोठी दरी होती, त्या दरीला भेदत बॉल सीमा पार, चौकार. दोन वेळा खरं तर शून्याचा भोपळा फोडू शकला नव्हता, परंतु आता चौकार वसूल करतोय. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, पोहोचले जरूर, परंतु एक सिंगल धाब इथे देखील जोडली जाते. 5 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात आता करत असताना दिलीपला तुम्ही पाहता टीमची टोटल 5 चकड्यावरती पोहोचत असताना 3 षटकांची मॅच, त्यामुळे चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. याच अनुषंगाने आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल जरूर झालेत. टॉस जिंकत असताना नेहमीच आदर्श वांगणी संघाला आम्ही पाहिले ज्यावेळेस ते टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारतात, परंतु आज टॉस जिंकल्यानंतर त्यांनी इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. गोलंदाज रोहन इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेचलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सो मच चौकार वसूल केलाय. धावफलक 9 आकड्यावरती जात असताना रोहन जाधव बेगीट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहता टप्पा पडल्यानंतर भरपूर बेगाने बॉल निघून चालला सुरक्षकाच्या दबात डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार वसूल केला, तदनंतर एक सिंगल, तदनंतर पुन्हा एकदा चौकार आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना रोहन राईट अंबर द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, गोपडी सारखी बॅट फिरवली, बॉल मात्र डीप मध्ये चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, खेळाडू तिथे उपस्थित आहेत. दरम्यान एक सिंगल धाव इथे मिळणार. सिंगलच्या जोरावरती धाव फलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 10 धावा. दत्ता टेंबे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना जे नामांकित स्कोरर आहेत 10 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. रोहन समोर दिलीप, आडवा बॅटने खेचायचं होतं. बॅटचा फ्लो तर भरपूर जोरदार फिरला होता, परंतु संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 12 बॉलचा खेळ इथे शिल्लक. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मी म्हणेन टीम आदर्श वांगणी संघाचा राहिला.
आणि आता षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओम देशमुख येतोय. षटक क्रमांक दुसरे घेऊन ओम देशमुख आलेत. समोर बॅटर तुम्ही पाहता राज, राईट नंबर ऑफ द विकेट. इथे फटका देखील मोठा खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती नव्हता. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान एक चेकी सिंगल आणि धावफलक 1/11. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडीशी संत सुरुवात आता मैदानाच्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओम देशमुखचा विचार केला तर एक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने चांगला क्रिकेट नेहमीच दाखवला. अंबेशूचं मैदान आम्हाला आठवतं, तिथे देखील मी म्हणेन फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये जवळजवळ 3 धावा रोखायच्या होत्या आणि त्या धावा देखील त्याने रोखल्या होत्या त्या मॅचमध्ये. इथे फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरोबर वेगाने पोहोचलेत. दरम्यान बॉलला उचलून फेक करतील, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आय थिंक अखिलेश होते जे भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचले. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील ऍड करण्यात येईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 12 धावा. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज ओम आलाय. 2 बरोबर आतापर्यंत त्याने 2 धाबा इथे खर्च केल्या. समोर राजला तुम्ही पाहता, राईट नंबर द विकेट. इथे फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रोहन एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर राजला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थोडंसं मागे ठेवलंय आणि स्वतः संघनायक मंत्र्याच्या दाखल झाला. निहारला तुम्ही पाहता जो 3ऱ्या क्रमांकावरती या मॅच मध्ये दाखल झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरे घेऊन ओम आला, त्याने आतापर्यंत 3 बॉल फेकले, त्यामध्ये 2 धाबा खर्च करत असताना राईट नंबर द विकेट ना इथे विकेट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय डीप मध्ये, खेळाडू भरपूर वेगानं झपाट्यानं पोहोचतोय. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील मिळतील. आय थिंक अरुण होते, भरपूर वेगाने अरुण पोहोचले, परंतु त्यांना जजमेंट कुठेतरी खराब राहिलं. दरम्यान 2 धाबा इथे एकपट जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धाबा इथे एकपडत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय बालचंद्र शेठ कांबरे यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 मधली अतितटीची लढत आपण पाहणार आहोत. दिवस क्रमांक 2 मध्ये राहुल सर आज शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. वांगणी वर्सेस वांगणी. एका बाजूला आदर्श 11 वांगणी संघाचा खेळ तर दुसऱ्या बाजूला ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचा खेळ. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. अजून एक रेड बॉल तुम्हाला बाहेर मिळतोय. दुहेरी धावानंतर पुन्हा एकदा तुम्ही पाहताय कमबॅक करत असताना ओम देशमुख हा खेळाडू. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान एस्टनच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला. इथून धाव मिळणार नाहीये आणि पहिल्या षटकामध्ये 10 धाबा जरूर आल्या, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या ओम देशमुखनं आणि खरं तर एक विकेट देखील संपादित केली. जर तो आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झाला नसता तर इथे त्या 2 धावा देखील वाचू शकल्या असत्या, परंतु इथे तुम्ही पाहताय सलग आता षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि धावफलक 14 धावा.
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. नवीन गोलंदाजी मार्ग वरती तेजस पडबल आलेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका तेजस, लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता तेजस पडबलला. तुम्ही पाहताय बन्नाट बेग तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल इथे डॉट फेकला. धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. 3 षटकाचे मॅच, 18 चेंडूचा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. एका जंगलातील 2 वाघ मैदानाच्या मध्ये खेळत असताना खरं तर दोन्ही संघाला एकमेकाचा डावपेच माहिती आहे. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचून मारलाय. टायमिंगच्या बरोबर ते मिड विकेटला बॉल चाललाय सीमा पार, सिक्सर. षटकार वसूल केला. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 20 धाबा. धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. इथे देखील हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार. मध्ये मी म्हणेन सलग 2 बॉलवरती 2 षटकार वसूल करत असताना कुठेतरी धावसंख्या पूर्णपणे मी म्हणेन कमकुवत पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा पडतो. आता या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडलाय की काय दिलीप, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहतोय. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तेजस इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, हा फटका फसला की काय. खेळाडू डीप मध्ये उपस्थित, त्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर दिलीपला आता मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. नवीन खेळाडू मैदानामध्ये साई आता दाखल झाला या मॅच मध्ये. 4थ्या क्रमांकावरती साई तुम्हाला पार मिळेल. धावफलक 26 या आकड्यावरती टीमची टोटल 2 टू गो. इथे देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तेजस पडबलला. तुम्ही पाहता माहिती धाबा आता धावफलकावरती जोडल्या गेल्या 26 धाबा. त्यामुळे आता कुठेतरी रोखायचं आहे. एक पार्टी टोटल आता सेट झाली आहे, त्यामुळेच की काय चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला तेजस पडबलचा. डॉट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला घेतलाय, बॉल डीप मध्ये चाललाय. धाव तर इथे एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटले गेले आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु तिसऱ्या धाब्यासाठी निहारला मैदान सोडावं लागेल. दरम्यान धाबा फलकावरती 28 आणि आता 29 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार पडेल. सुस्वागतम. या दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत वांगणीचे सदस्य रुपेजी गबळी साहेब यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचवरती या. आपलं
मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल धावफलकावरती धाबा तुम्ही पाहिला खरं तर 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 29 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि या धाबा इथे चेस होतील का डिफेंड होतील या मॅचचा धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक बदलापूरचा एक बुलंदाबाज महेशजी धुळे सर. धन्यवाद. रुपेशजी गवळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती राहील आपण मंचावरती या सन्मानपूर्वक यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय रुपेशजी गवळी साहेब. 28 धाबा धावफलकावरती 29 धाबांचं लक्ष्य. या मॅच मध्ये वांगणी वर्सेस वांगणी असा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आदर्श वांगणी आहे तर दुसऱ्या बाजूला ओमकार मित्रमंडळ वांगणी आहे. 28 धाबा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या. 29 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या मॅच मध्ये पाहावं लागेल सलामीची जोडी तेजस पडवळ आणि त्याच्या साथीनं रोहन. आज दोन वांगणी संघ मैदानावरती आमने सामने तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळत आहेत. पुरुष एकदा उपस्थित संपूर्ण मान्यवरांच्या वतीने या दोन्ही संघांना दिवा विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये धीरज, स्ट्राइक एंडला तेजस. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिला बॉल तेजस पडवळच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 मॅच मध्ये याच तेजस पडवळने हा कार माजवलेला आहे. जवळ जवळ 100 पेक्षा जास्त धावा या खेळाडूच्या नावावरती आजच्या दिवसामध्ये राहिलेले आहेत. बॉल चालला सीमा पार. ठोकला षटक. अतिशय दर्जेदार मनाला भावणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भगवं वातावरण अर्थात शिवसेना, शिस्त, वचन, सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आहे. आदरणीय बाळाशेठ कांबरी यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न आपण पाहतो. बॉल चालला यावेळेस पॉइंटला बीट करून क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये 2 क्षेत्ररक्षक मागे चेंडूच्या लागलेले आहेत. शेवटच्या क्षणाला पॉज सुद्धा करण्यात आलेले थांबवले आणि या 2 धावा मिळत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. कदाचित असे प्रयत्न करावे लागतील कारण मॅच अत्यंत महत्वाची आहे. डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आता दोन्ही संघांसाठी आहे. परंतु जिंकणार तर एक वांगणी संघ यामधून हे निश्चित आहे. आणि आता 2 वांगणी संघ आपण पाहतोय एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उभे आहेत. रुपेशजी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती राहील आपण या. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं. 8 धाबा धाव फलकावरती आहेत. 29 ची गरज. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदलाव करण्यात येतोय. यष्टी रक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट गली पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा आहे. हो यावेळेस मोठा फटका, बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. निहार देशमुख, नो मिस्टेक.
फलंदाज होईल बाद. इथे परतावा लागेल तेजस पडवळला. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येते. पहिला धक्का लागलाय टीम आदर्श बांगणी संघाला. फलंदाज बाद. कळून दिल्या स्वतःच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आपण पाहतोय. जगन्नाथ क्रीडा संकुलाचे सर्वेसर्वा आणि युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सन्माननीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब. राऊंड विकेट लाईन चांगली पाहायला मिळते. धीरजचा हा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग प्रचंड आहे. अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी आहे आणि हा सुद्धा चेंडू डॉट पाहायला मिळालेला आहे. या दरम्यान रुपेशजी गवळी यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहतो बांगणी गावात बांगणी शहरात कर्फ्यू लागला असेल कारण 2 वांगणी टीम इथे मैदानावरती खेळत आहेत. कोणता तरी एक वांगणी संघ जिंकणार हे नक्की आहे. यावेळेस फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मागे चाललाय यस्टनच्या आणि इथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. फटका जणू काही अगदी आपण पाहतो प्रॉपर चेंडू बॅटवरती आला नाही आहे. इथे मिळाली एक सिंगल धाव. सिंगलला सुद्धा प्राधान्य दिलं जाईल कारण अवघ्या 18 बॉलची मॅच आहे. 3 षटकांची मॅच. 5-4-3 असा फॉर्मॅट आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. आणि दिवस क्रमांक 2 मध्ये कालचा ग्रुप आपण पाहिला त्यामध्ये RK ग्रुप वालिवली संघाने तो दिवस गाजवला आणि आता 2 वांगणी संघ आहेत. संघ कोणता जिंकेल टॉप 5 मध्ये जाण्याचा कोणत्या संघाचा प्रयत्न राहील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघांची स्वप्न फार मोठी आहेत. 28 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या. 29चं लक्ष्य. या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल का परंतु पाहावं लागेल. रोहनच्या बॅटमधून ऑन साइडला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. अतिशय अप्रतिम हाताळला. धन्यवाद मयूर दादा पिसेकर ज्युनियर मयूर असेल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अनिकेतजी कुलकर्णी आपले मनपूर्वक आभार. कारण संपूर्ण मित्र परिवार स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडके आयोजक मयूर दादा स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आपण पाहतो. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला भगवा चौकार आपण पाहिलाय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स. 29 धावांची गरज आहे. हरीश भुईर रियाज मामू हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. विकास पावशे आपले मनपूर्वक स्वागत. अउल चबान सर सुद्धा या मॅचचा आनंद घेतात कारण शेवटचा टर्न त्यांचा होता. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. कदाचित सामना 50-50 बॅलन्स आहे. जर एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ. गोलंदाज दिलीप कांबरे तो अनुभव त्याच्याकडे आहे. पहिला बॉल ओव्हर पिच. फटका चांगला गॅप मधून जणू काय मॅप लावला होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल चाललाय. भरपूर मोठी दरी पाहायला मिळाली आणि त्या दरीला भेदत दुभागत बॉल चाललाय सीमा पार. बलतील धावा 4. आलेला आणखीन एक भगवा चौकार.
तर अगदी आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐकायला मिळालं. म्हटलं जातं ना, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. दाबत संख्या फलकावरती आपण पाहतो पुढे सरकते 1 ने. पहिला चौकार आला. 12 बॉल 16ची गरज होती. 11 बॉल मध्ये 12 धावांची गरज असताना आलेली सिंगल. जणू का आता बॉल रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. सामना सोपा झालेला आहे, परंतु या सोप्या सामन्याला आणखी सोपा केला जाईल का हे पाहणं गरजेचं आहे आदर्श बांगडी संघाच्या वतीनं. कारण आता जबळ या ठिकाणी दोन्ही संघांचा अगदी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सारखाच पाहायला मिळालेला आहे. फिल्डिंग मध्ये पुनश्च एकदा बदलाव करण्यात आलाय. मनोज देशमुख सर स्वतः अगदी आपण पाहतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली कामगिरी करत असताना त्यांना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि आता दिलीप कांबरी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मिस टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते सोपा झेल टीपला गेलाय. जय ला आपण पाहिलेलं आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 आदर्श बांगडी संघाला. अकरा धावांची आणखीन गरज आहे, परंतु चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 11 धावांची गरज. सामना कोण जिंकेल याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा फार कठीण अवस्थेमध्ये असतात. अगदी आपण पाहतोय थोडस जड जात आहे. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन लाईन चांगली आहे. भन्नाट वेग. इथे मात्र कमबॅक केलंय, वापसी मिळवली आहे. कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेलं. आणि आता दिलीप कांबरीला सुद्धा माहिती आहे की पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि आपल्याला कमबॅक करायचंय. काय दर्जेदार गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 8 बॉल शिल्लक आहेत, 11 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक सज्ज उपस्थित आहे. नियर झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल आदर्श बांगडी टीमला. जबरदस्त खेळ मैदानावरती होतोय. धावा डिफेन्स करत असताना टीम ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाकडून. आवडीचं समीकरण असतं 7-12, परंतु आता येणारे 7 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल जर डॉट आला, विकेट आली तर हे समीकरण तुम्हाला अबाधित पाहायला मिळेल. शेवटपर्यंत मॅच जाईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. सामना जबरदस्त आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. जसा मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळी आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये गरम गरम चहा हवा असतो, तसा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 7 बॉल 11ची गरज. गोलंदाज दिलीप कांबरी वाखाणण्याजोगी खेळ त्याचा राहिलेला आहे. कमबॅक करणार हे निर्णायक षटक आहे. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका. मिस टायमिंग की टायमिंग प्रॉपर पाहावं लागेल. झेल टिपला जाईल. आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावं लागेल. बॅट्समन ओम देशमुखला सुद्धा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केले. पहिल्या बॉलवरती चौकाराला 12 बॉल 16 धावांची गरज होती असं विचार देखील करू शकणार नाही की हा सामना इतक्या थराला जाईल. 6 बॉल आता 11 धावांची गरज. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ ना होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. 6 बॉल 11 धावांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी केली दिलीप कांबरीचं. ते षटक जर आवडलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही दिलीप कांबरीसाठी. 12 बॉल 16ची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आली
अगदी आपण पाहतोय सामना सोपा होता, परंतु त्या सोप्या सामन्याला सुद्धा आता कठीण केलेले आहे. बाश मध्ये कोण कमबॅक करेल, कोण शिरकाव करेल, कोण अटके पार या मैदानाच्या आतमध्ये अटके पार झेंडा रोवेल. पायसे आदर्श वांगणी की ओंकार मित्रमंडळ वांगणी, येणारे 6 बॉल याचं उत्तर आपल्याला देऊन जातील. 11 धावांची गरज आहे. सुरुवातीला टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली. तेजस बाद झाला, रोहन सुद्धा माघारी परतलाय, सलीम बाद झाला आणि आता ओम देशमुख सुद्धा माघारी परतलाय. मैदानाच्या मध्ये अखिलेश आणि त्याच्या साथीनं पुरू असे 2 खेळाडू जिम्मेदारी घ्यावी लागेल. 6 बॉल 11ची गरज. एखादा मोठा फटकाला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करेल, डोकं वर काढेल आदर्श वांगणी संघ. त्यांचा नेहमीच आदर्श खेळ आपण पाहिलेला आहे, परंतु आता 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. मैदानाला जणू काय आता आग लागली आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या असेल. ग्रामीण टेनिस cricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आम्ही करू. 6 बॉल 11ची गरज. वड मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरा शेवटचा अंतिम पाहायला मिळेल. गोलंदाज साईची गोलंदाजी दर्जेदार राहिली आहे. या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये हे निर्णायक षटक राहील. जिंकायचं असेल तर या धावा त्याला थांबवाव्या लागतील, परंतु प्रतिस्पर्धी संघ सुद्धा सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. अखिलेश सायकेलला पहिला बॉल. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल सीमा पार आलेला भगवा चौकार. या ठिकाणी मॅच मधून रजा घेतात त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. 6 बॉल 11ची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 5 बॉल शिल्लक, 7 धावांची गरज आहे आणखी या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय साई, त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती 4 धावा तर वसूल केलेत. राऊंड विकेटने सज्ज. व आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा चौकार. वांगणीच असेल, कारण सामना कोणी जिंको तुम्हाला वांगणी आणि वांगणी हेच नाव ऐकायला मिळेल, परंतु संघ 2 वेगवेगळे आहेत. अगदी आपण पाहतो आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. दर्जेदार सामना. 6 बॉल 11ची मॅच होती. सामना होता कुठे, सामना आला कुठे हे पाहावं लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये मित्रांनो, आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ ज्याचा राहिला तोच या मैदानाचा शिलेदार राहील असं म्हटलं जात आहे. नितांत गरज होती आदर्श वांगणी संघाला या मॅचची. व यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद. अखिलेशला परतावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन आणि आता 3 बॉल 3ची गरज. की तिसऱ्या बॉलवरती प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतलेली आहे. दत्ता टेंबे तुमच्या मला असं वाटतं की हातामध्ये काहीतरी जादू आहे, मॅजिकल फिंगर आहे तुमचे. कदाचित आज 3 ते 4 वेळा असे काही योगायोग आपण धावफलकावरती पाहिलेले आहेत. काल आम्हाला एकही असा योगायोग पाहायला मिळाला नाहीये, परंतु हरकत नाही. आता 3 बॉल 3ची गरज आहे. मॅच दर्जेदार आहे. अतिशय तुल्यबल लढत तुम्ही पाहतायत. मैदानावरती दाखल झाला न्यू बॅट्समन सोन्या. 3 बॉल 3ची गरज. गोलंदाज आपण पाहतो साई तयार. जर 2 चौकारापैकी 1 चौकार जरी वाचवता आला असताना तर सामना थोडासा कठीण असता. व लाईन अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. इथे घडलं काय, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. डॉट बॉल वरती सुद्धा काय जबरदस्त
आहेत दोन्ही संघ अगदी आपण पाहतोय टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत सामना कोणी जिंकू दे एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही तर एकदा हारल्याने कोणी फकीर सुद्धा होत नाही मॅच कोणी जिंकू दे पाहावं लागेल मैदानावरती कोण जिंकेल कोण आटकेपार झेंडा या मैदानावरती गाडेल विजयाची पताका कोण घेऊन जाईल या क्रीडा नगरीतून हे आपल्याला पाहायचे येणारे बॉल शिल्लक 2 आणि विजयासाठी 3 धावांची गरज पुरुष एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न आदर्श वांगणीवरती अगदी आपण पाहतो 2 षटकामध्ये आदर्श वांगणी संघाचं वर्चस्व होतं 3ऱ्या षटकामध्ये पुरुष एकदा दिलीप कांबरेचं षटक आपण पाहिलं त्यामध्ये ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे इथे बॉल चालला मागे चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय ही धाव कदाचित अगदी आपण पाहतो या ठिकाणी पाहावं लागेल 2 अंपायर्स डिसिजन या ठिकाणी शहानिशा करतील कदाचित हा थ्रो या ठिकाणी फेकण्यात आला परंतु 2 धावा इथे एकवटण्यात आलेल्या आहेत पाहावं लागेल चित्र का असेल अद्याप स्पष्ट होईल कदाचित आमचे पंच सहमत नाही आहेत असं म्हणावं लागेल 2 पंच अगदी आपण पाहतो या ठिकाणी डिस्कस सुद्धा करतील कारण मला तरी वाटत नाहीये की या ठिकाणी आता या धावा वाचवल्या जातील पंचांशी आर्ग्युमेंट करू नका प्लीज जो डिसिजन असेल अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे आमचे ऑफिशियल जबरदस्त कामगिरी करतायत एक मिनिट आपण 2
त्या कारणास्तव तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडलाच राहावं लागेल. स्ट्राईक मिळणार नाहीये, फक्त धाव एकच मिळेल. ऑफिशियल नियम आहे, लक्षात असू द्या. आणि आता 1 बॉल 2ची गरज असणार आहे. 1 बॉल 2ची गरज असणार आहे. काही शंका असेल तर मात्र तुम्ही आयोजकांशी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु आता फायनल डिसिजन आहे. मॅच लगेच चालू करा. बघा, लक्षात असू द्या, पहिली धाव जेव्हा तुम्ही ज्या फ्लो मध्ये घेत असा तेव्हा विकेटच्या आतमधून चालते, परंतु सेकंडला तुम्हाला विकेटच्या बाहेरूनच यावं लागेल. कारण हा नियम असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये. कदाचित तुम्ही समोर येत असताना चेंडू तुमच्या बॉडीला स्पर्श झाला तर तिथे ती धाव तुम्हाला मिळू शकणार नाही आहे, असे आमचे तिसरे पंच आणि आमचे आयोजन कमिटी व्यवस्थापन समितीच्या वतीने सुद्धा हा डिसिजन देण्यात आलेला आहे. हरकत नाहीये, 1 बॉल 2ची गरज. सामना जर आवडला असेल ना तर एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सामना कोणी जिंकू दे, आदर्श वांगणी की ओमकार मित्रमंडळ वांगणी, परंतु विजय हा वांगणी शहराचाच होणार आहे. विजय हा वांगणी गावाचा होईल. विजय आयोजकांचा होतोय आणि विजय शिवसेना तालुका प्रमुख चषकाचा होत असताना 1 बॉल 2ची गरज. चला मागे, कदाचित आपण पाहतोय हे फर्स्ट वॉर्निंग असेल. आणि आता 1 बॉल 2ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अरुणला तुम्ही पाहतायत. हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची, धावा वसूल करण्याची, पाहावं लागेल. परंतु साई सारखा गोलंदाज ज्याने आजचा दिवस या क्रीडा नगरीमध्ये गाजवलेला आहे, तोच खेळाडू आपल्या संघाला विजयाची नौका पार करून देईल का या मॅच मध्ये, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल 2ची गरज. आवाज अजिबात नको, फक्त दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना अप्रतिम पाहायला मिळालेला आहे. शेवटची लढत तुम्ही पाहतायत या स्पर्धेमधील. हो, यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. सामना फिनिश एंड इज वेल, देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय आदर्श वांगणी संघाने. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम. ओमकार मित्रमंडळ वांगणी. त्या अगोदर रुपेशजी गवळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बाळाशेठ कांबरी यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण सन्मान करायचं. अतिशय दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये विशेष सन्मान होतोय रुपेशजी गवळी यांचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट लो स्कोरिंग मॅच मध्ये ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली आहे, ओम देशमुख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने 4 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट सुद्धा प्रस्थापित केली आहे. धावा रोखण्यापासून जबरदस्त कामगिरी केली. परंतु अरुण हा सुद्धा महत्वाचा खेळाडू आहे आणि गोल्डन षटकार मारून अरुणने हा सामना जिंकलेला आहे. ओम याच्या वतीने हे पारितोषिक डेडिकेट केलं जाते. चला या आपण अरुण सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहेत, पुराणे चावल आहेत. काय जबरदस्त षटकार त्यांनी ठोकला. मी मगाशी सांगितलंय की चौकार षटकार मारण्याची धमक या खेळाडूकडे सुद्धा आहे. सामना त्यांनी जिंकून दिलाय. टॉप 5 मध्ये दाखल झालाय. आदर्श 11 वांगणी संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक. चांगला खेळ तुमचाही राहिलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डेडिकेट करू अरुणला, ज्याने गोल्डन षटकार मारलेला आहे. त्या अरुण यांना देतो आपण मॅन ऑफ द मॅच. रुपेश गवळी यांच्या शुभ हस्ते उपस्थित बाळाशेठ कांबरे सुद्धा. मॅन ऑफ द मॅच. आणि हा सामना जिंकलेला आहे आदर्श वांगणी संघाने. आजचा दिवस सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगला राहिलेला आहे, यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत, विशेष आणि आभार.